इव्हन आम्ही ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सीला सुद्धा ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये घेत असताना आम्ही मराठी जुजबी मराठी जे आहे ते कंपल्सरी करायचं किंवा अनिवार्य करायचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. परंतु रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचा जो निर्णय होता आणि त्या संदर्भात जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी मागणी केली होती. मी नेहमी असंच म्हणत आलोय की महाराष्ट्र हा रोजगार निर्मिती करणारा राज्य आहे आणि आम्ही देशामध्ये एक नंबर रोजगार निर्मिती करणारं राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी फारच आग्रही असतात आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण शेवटी मराठीचं काय, मराठी तर आली पाहिजे, मराठी बोलली गेले पाहिजे. रिक्षा संघटनांनी, टॅक्सी संघटनांनी किंवा इतर काही सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण त्या संघटनेचे ते प्रतिनिधी आहे. परंतु आमच्याकडे जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं 2019ला जे परिपत्रक आम्ही काढलं होतं आणि त्या अनुषंगानं 2020 साली मराठी भाषा शिकण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक पुस्तिका पण काढली होती. म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत, टॅक्सी चालकांसाठी मराठी याच्या संदर्भात 2020चं हे पुस्तक आहे. परंतु 2019ला नियमावली आली. त्यामध्ये फक्त एक टेक्निकल अशी गोष्ट होती की जे बॅच असतात ते बॅच त्रिकोणी असतात आणि त्रिकोणी असल्या कारणानं बोलताना, बसताना किंवा वागताना वगैरे ते टोक खाली लागायचं रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना. म्हणून त्यांनी मागणी केली होती की शेवटी ते लागत असल्या कारणानं मग पॉलिसी मध्ये असा निर्णय करण्यात आला की बाबा टॅक्सी चालकांना आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या जी अनिवार्यता आहे त्यामध्ये घ्यावं का, आणि ते संभ्रम होता. तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही परवा सुद्धा परिवहन खात्याच्या वतीनं एक आम्ही परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि होम डिपार्टमेंटकडे पाठवलं. त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर होईल की टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे मराठी बोलण्याचा त्यांच्यावर बंधन आहे, कारण आपली ती राजभाषा आणि राजभाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल सुद्धा करतोय. त्या बदल करत असताना 1 ते 1.5 महिन्याचा त्याला कालावधी लागणार आहे. परंतु आज आम्ही बैठक घेतली, सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते, राज्यातील सगळ्या 59 RTOंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो. परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार. 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व RTO त्यांनी एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून कुणाला कायद्याचं बंधन पाळत नाही आणि कोण मराठी भाषा बोलत नाही. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आमचं मीरा भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आम्हाला एक अहवाल आज दिलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी आम्हाला काय काय तपासणी केली, कशा पद्धतीने तपासणी केली, तपासणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास काय आलेलं आहे तर त्याची माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे म्हणजे ही आम्ही मीरा भाईंदरला तपासणीची मोहीम चालू केली होती की आमचे सहकारी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक पत्र दिलं होतं 2 फेब्रुवारी रोजी, 2 मार्च रोजी, आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही ही चौकशी चालू केली. आणि ती जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये आमच्या वायू पथकाने तपासणी केलेल्या एकूण ऑटो रिक्षा होत्या 3443. तपासणी दरम्यान मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध न करू शकणारे ऑटो रिक्षा चालक होते 565. आता कागदपत्राची वैधता संपुष्टात आलेल्या ई-चलन प्रणालीद्वारे आम्ही दंड आकारणी केलेली. म्हणजे कारवाई आमची याच्यामध्ये चालूच होती आणि कारवाईमध्ये आम्ही जवळजवळ 87,000 रुपयाचा त्यांच्याकडनं दंड वसूल केलेला आहे.
परंतु